या नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव इथे एक भीषण अपघात झाला। मारुती ब्रिझा आणि आयशर टेम्पोच्या या अपघातामध्ये कारमधील चौघांचा मृत्यू झालाय। आयशर टेम्पो हा अचानक दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसत कारवरती जाऊन आदळल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर टेम्पो चालक फरार झालाय। अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झालाय। यामध्ये मयत झालेले सर्व नाशिकच्या सिडको भागातले रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्या सोबत। लक्ष्मण, नाशिकमध्ये झालेला हा अपघात नेमका कोणत्या वेळी आणि काय त्याच्याबद्दल माहिती आहे? श्वेता, नाशिक मुंबई महामार्गावरील आडगाव जे गाव आहे त्या आडगाव शिवारामध्ये हा अपघात झालेला आहे। अतिशय भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात होता। नाशिक मुंबई महामार्गावर जाणारी एक आयशर गाडी जी आहे ती अचानकपणे डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि त्याच वेळेला समोरून येणारी जी ब्रिझा गाडी आहे ती त्या आयशरवर जाऊन आदळली आणि यामुळे हा एक भीषण अपघात घडलेला आहे। या अपघाताची दृश्य खरं तर विचलित करणारी आहे आणि अंगावरती काटा निर्माण करणारी आहे, कारण या गाडीमध्ये असलेले 4 जण जे आहेत ते जागेवरतीच ठार झालेले होते, तर गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला होता। जे मयत यामध्ये झालेले आहेत त्यामध्ये सज्जू शेख, अक्षय जाधव, अरबाज तांबोळी आणि रेहमान तांबोळी अशी या मयत झालेल्या 4 जणांची नावं आहे। नाशिकच्या इंदिरानगर आणि लेखानगर परिसरामधले हे सगळे रहिवासी आहेत। या 4ही जणांचा जागीच मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। मात्र या भीषण अपघातानंतर मात्र परिसरातील नागरिकांनी आणि पोलिसांनी या सगळ्या मयत लोकांना वाहनांमधून बाहेर काढलं। मात्र गाडीची जी अवस्था झालेली होती, जो चेंदामेंदा झाला होता, त्यामुळे मात्र पोलिसांना आणि स्थानिक नागरिकांना हे मृतदेह बाहेर काढताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला। मात्र या रस्त्यावरती वारंवार होणारे अपघात आणि अशा पद्धतीनं आयशर टेम्पो लेन तोडून दुसरीकडे घुसणं आणि त्यामुळे झालेला अपघात, यामुळे नाहक या 4 लोकांचा बळी गेलेला आहे। त्यामुळे हा आयशर चालक मद्य पिलेला होता का त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातो, कारण ज्यावेळेला हा अपघात घडला त्यावेळेला तो घटनास्थळावरून फरार झालेला आहे। त्यामुळे आता या अपघातानंतर पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।